दुनियाचा हायवे रोड असल्यासारखा फास्ट गाडी चालवतात. त्याच्याबद्दल सरकार लोकांना एक विनंती आहे, गरीब लोकांना न्याय भेट. हमारी सबसे निवेदन है हमारी कि वो हमको इंसाफ मिलना. हम जब तक बॉडी भी नहीं लेने वाले, हमारे भाई को क्या भी होंगे या पूरी रोड जाम करने वाले, पूरा सत्तापुर मार्केट जाम करने वाले हम. सोलापूर शहरातील 70 फूट रोड परिसरात आज दुपारी भीषण अपघात घडला. टिप्परच्या धडकेत एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघात आज दिनांक 17 जानेवारी 2026 रोजी दुपारी सुमारे 2 वाजता घडला. मृत व्यक्तीचे नाव मोहम्मद हनीफ अब्दुल रजाक सव्वालाखे व 49 असे आहे. ते 43 आदर्शनगर जुना कुंभारी नाका सोलापूर येथील रहिवासी होते. माहितीनुसार मोहम्मद हनीफ सव्वालाखे हे आपल्या सायकलवर दुकानाकडे जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या टिप्परने त्यांना जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की सायकल टिप्परच्या खाली अडकली आणि मोहम्मद हनीफ हे टिप्पर खाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर टिप्परचा चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. घटनास्थळी पोहोचलेल्या स्थानिक नागरिकांनी आणि नातेवाईकांनी मोठा आक्रोश व्यक्त केला असून दोषी चालकावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवण्यात आला आहे. नातेवाईकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली असून शोकाकुल वातावरण आहे. बाबा अब्दुल रजाक सव्वालाखे इन्होंने साइकिल पर आ रहे थे और वो जो ट्रक वाला था उन्हें बहुत फास्ट आया हमारे सामने और ऐसा फास्ट आया वो साइकिल अंदर तो फंसी और ट्रक उनके मुंह पर से गई पूरा, आंख पर से गई पूरा. गाड़ी उनके इतना खराब गई वो साइकिल अभी तक गाड़ी में से निकल रही नहीं. हमारे को इंसाफ होना, वो प्रशासन से हमारा निवेदन है, हमारी सबसे निवेदन है हमारी कि वो हमको इंसाफ मिलना. हम जब तक बॉडी भी नहीं लेने वाले, हमारे भाई को क्या भी होंगे या पूरी रोड जाम करने वाले, पूरा सत्तापुर मार्केट जाम करने वाले हम. शंकर कोळी हे आमच्या गरीबावर अत्याचार व्हायला लागले. गोर गरीब ते माणूस कुणाला बोलत नाही आणि कुणा संग गोष्ट करत नाही. तसल्या माणसावर गाडीचे घातले आणि ते ड्रायव्हर वाले दुनियाचा हायवे रोड असल्यासारखा फास्ट गाडी चालवतात. त्याच्याबद्दल सरकार लोकांना एक विनंती आहे, गरीब लोकांना न्याय भेटला पाहिजे. नाहीतर सगळं आम्ही सत्तापूर मार्केट मध्ये उपोषणला बसणार. गरीबाला न्याय भेटायलाच पाहिजे. सरकारला एक विनंती आहे, ते कोणी नेता राहू दे, त्याच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे. हे गरीबाची एक विनंती आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an